लक्ष्मी ऑर्गॅनिकचा लढा आम्ही जो चालू केला आणि 8 जानेवारीला जो मोर्चा काढला, त्या मोर्चामुळं त्याचं एक वातावरण झालेलं आहे. लोकांमध्येही इथले जे बाधित लोक आहेत, बाधित गावं आहेत, त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात जागृती आलेली आहे आणि सरकार दरबारीही त्याची हालचाल चालू झालेली आहे. मी असं ऐकलं इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, तेही म्हणाले असं असेल तर आम्ही फॅक्टरी बंद करू. बंद काही झालेली नाही, त्यांचं प्रोडक्शन चालू आहे. मध्ये आम्ही फिरत असताना, लोकांमध्ये जात असताना असं लक्षात आलं की एका बाजूला ही कंपनी आहे आणि दुसऱ्या बाजूला इतर ज्या कंपन्यांनी सुद्धा अवरोध घातलेला आहे, त्याचे परिणाम फारच वाईट आहेत. आणि त्या सगळ्याच्या संबंधामध्ये एक सरकारी पातळीवर इंडिपेंडंट अशी कमिटी व्हावी. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आम्ही काही लोक सुचवू. उदाहरणार्थ आमचे दळवी आहेत, त्यांचं नाव त्याच्यात असेल, 1-2 लोक आमचे इथले असतील. IIT-मधले आमचा एक ग्रुप आहे, ते याच्यामध्ये काम करायला तयार आहेत, ते इथे येणारी आहेत. आणि मग सरकारने आणखी कुणाला टाका, परंतु सरकारी अधिकारी त्याच्यात असता नाही. कारण हे सगळं सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि सरकारच्या आशीर्वादानेच चाललेलं आहे. इथे तुमचा आंबा संपला, तुमचं करवंद संपली, तुमचं हे संपलं, वेगवेगळे जे अगदी काजूच्या बिया संपल्या, सगळं संपलेलं आहे. शेतकरी एकदम उदास झालेला आहे. मच्छी तर 132 इथे जाती होत्या मच्छीच्या. आणि हे याच्या संबंधामध्ये रिसर्च झालेला आहे की हा जो किनारा आहे, कोकणचा किनारा, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायटी जी असते माशांची, ती जगात कुठे नाही इतकी इथे आहे. ते सगळे मासे संपलेले आहेत आणि गुरं मरत आहेत, तरी या संबंधामध्ये सरकार काय करत नाही. आणि हे MIDC या संबंधामध्ये तक्रार करूनही त्याच्याबद्दल काय करत नाही, त्याला कॉम्पेन्सेशन मिळत नाही. तर अशा अवस्थेमध्ये हा लढा अधिक विस्तारावा, मोठ्या प्रमाणात जावं म्हणून आम्ही सर्व ते प्रयत्न चालू केले. आणि आमचे भरत लब्धे त्याच्यामध्ये प्रमुख आहेत. आमचे इंदुरकर इथे आहेत, ते आहेत, पवार आहेत, ते आहेत, हे आमचे दळवी आहेत. हे सगळे त्याच्यामध्ये सातत्याने काम करत आहेत आणि गाव पातळीवरही आम्ही कमिट्या तयार करत आहोत. आणि या संबंधामध्ये एक मोठी आम्ही पहिल्यांदा परिषद घेणार आहोत आणि परिषदेच्या मार्फत आम्ही लोकांचे ठराव पास करून घेऊन ते सरकारला देणार आहोत. आणि तिथेच थांबणार नाही, तर या संबंधामध्ये एक प्रचंड मोठा मोर्चाही आम्ही काढणार आहोत. आणि सरकारला आमची विनंती अशी आहे की आमचं काय म्हणणं आहे ते तरी एकदा ऐकून घ्या आणि नंतर मग तुम्ही मोठ्या बाता करा. इथले मंत्री जे आहेत ते ज्या पद्धतीने बोलतात ते काय खरं नाही. गाव बैठका प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. कारण आहे ना, समाजवादी पार्टीचं, समाजवादी पार्टी ह्याच्यामध्ये इंडिया ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये आहे. पण समाजवादी नेते ज्या वेळेला, म्हणजे महाराष्ट्रातले ज्या वेळेला लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा कुठे होते ते मॅनेज झालेले सगळे लोक आहेत. आणि आता एक स्टाईल झालेली आहे, MIM असू दे, समाजवादी असू दे, आता आणखी एक इस्लामिक काहीतरी पार्टी निघाली, इस्लाम पार्टी. काय तुम्ही धर्म कशाला आणता राजकारणात? जे आणि बरोबर ते आणतात आणि आता हिंदुत्वाच्या नावाने हे लोक आणतात, RSS वाले. ते तर 1925 पासून तेच काम करतायत, दुसरं काम काही नाही. या देशामध्ये केवढे प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या शाळा बंद झालेल्या आहेत आणि टीचर्स नाही मिळत. आम्ही एक शाळा चालवतो, मला काल आमच्या ह्याने सांगितलं की 4 टीचर नाही आम्हाला मिळत. शाळा कशा चालणार? असं आहे. मुस्लिम समाजाने सेक्युलरिझमकडेच राहणं, सेक्युलर पार्ट्यांकडे, माझं असं म्हणणं आहे फक्त काँग्रेसमध्ये राहा. सेक्युलर पार्ट्या ज्या ज्या त्यांच्यामध्ये, त्यांच्याबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही करायला गेलात तर फसा. आता असं आहे, टिपू सुलतानचा एकतर महाराष्ट्राचा काही संबंध नाही, तो कर्नाटकातला. असं शिवाजी महाराजांचा तुम्ही हे लावायचा, फोटो लावायचा, महात्मा गांधींचा लावायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लावायचा, मौलाना आझादांचा लावायचा. हे सगळं न करताना महात्मा फुल्यांचा लावायचा. ज्यांनी ह्या महाराष्ट्राला घडवण्याचं काम केलं आहे त्यांचे फोटोमध्ये मग एक
ह्याचा टिपूचा असता तर त्याला फार मोठं महत्त्व आलं नसतं. पण तुम्ही एक टिपूचा फोटो तो सुद्धा त्या खुर्चीच्या वर लावता, हे अतिशय चुकीचं आहे. हा आपला रोड आहे. मी अनेक वेळा इथे सत्याग्रह केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. ह्या रोडमध्ये 5 ठिकाणी ह्याच्यामध्ये रायगडमध्ये 5 ठिकाणी पूल होत आहेत, ते अजून पुरे झालेले नाहीत. मी काल आलो परवाच्या दिवशी, तेव्हा मला माणगावला 1.5 तास ते क्रॉस करायला लागला. का असं होतं? 14 वर्ष हा रोड का होत नाही? कारण मी काहीतरी कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. कोकणी माणूस या संबंधामध्ये काय बोलत नाही. एक जमाना असा होता की मुंबईचे याचा लढा, गिरणी कामगारांचा लढा कोकणी माणूस लढायचा. आज तो लढत नाही, गप्प राहतो आपण. इतकी सहनशीलता कुठून आली? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.